हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल. मी सुषमा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो आज आपला पहिला व्लॉग आहे आणि आज आपण एक DIY मास्क बघणार आहोत. मी हा DIY मास्क जॅस्मिन भसीनच्या यूट्यूब चॅनलवर बघितला होता, म्हणजे तिने सजेस्ट केला होता तो, आणि त्यानंतर भारती सिंगच्या व्लॉगमध्ये पण मी बघितला होता. ती पण ट्राय करते हा मास्क असं म्हणून. तर मी म्हटलं चला आपण ट्राय करूया, कारण का मी जनरली माझ्या फेसवर काहीच केमिकल्स वगैरे यूज नाही करत. सो मी घरातच काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी करत असते. तर आज आपण हा मास्क ट्राय करून बघूया की तो कसा फील होतोय आपल्या स्किनला. तर सगळ्यात आधी मी माझा फेस मस्त वॉश करून घेतलेला आहे आणि मी इकडे मसूर डाळची पावडर करून घेतली आहे. मी ही मसूर डाळ धुवून छान सुकवून मग त्याला दळून घेतली आहे. मध्ये आपण दही टाकूया थोडीशी आणि हळद टाकून त्याची एक पेस्ट बनवूया आणि ती अप्लाय करूया पहिले. आता आपण मस्त ह्याची पेस्ट बनवून घेतली आहे. ह्याच्यामध्ये आहे हळद, दही आणि जी मसूरची पावडर आपण बनवून घेतली ती. साधी चिमूटभर हळद टाकली आहे मी, जी आपल्या घरी असते तशी, आणि थोडंसं थिक पेस्ट असं त्याचं बनवून घेतलं आहे. तर मी ह्याला लावते आणि सुकलं की वॉश करते आणि मग फेस वॉश केला आहे मी. फेस वॉश म्हणजे फक्त नॉर्मल वॉटरनी वॉश केलं आहे मी, पण स्किन ॲक्च्युली खूप सॉफ्ट आणि अशी प्लम्पी वाटते मला सध्या तरी. तर आपण बघूया, आपण आता एका दिवसामध्ये तर काय लगेच रिझल्ट नाही येणार, तर आपण थोडा दिवस ह्याला कंटिन्यू करूया. कोणती पण गोष्ट ॲटलिस्ट 1 वीक तरी केली पाहिजे, तर कळेल आपल्याला त्याचा इफेक्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणता पण मास्क तुम्ही कधी पण लावाल तर तो कधीच पूर्ण असा ड्राय होऊ नाही द्यायचा, म्हणजे पूर्ण स्किनवरती तो सुकला नाही पाहिजे, नाहीतर त्याच्यामुळे स्किन ड्राय होऊन जाते खूप जास्त. आणि मास्क लावल्याच्या नंतर मी आता सिरम लावलेला आहे आणि मॉइश्चरायझर लावलेला आहे, तर ते पण तुम्ही नक्कीच लावा, नाहीतर तुमची स्किन अजून ड्राय होऊन जाईल. आणि जर तुमच्याकडे अजून असे काही DIY मास्क असतील घरातल्या वस्तूंनी ज्याने आपण बनवू शकतो, तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.